नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज मी तुम्हाला असं एक रहस्य सांगणार आहे जे ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि मनात श्रद्धा अजून घट्ट होईल. कारण आज मी बोलणार आहे अशा एका अध्यायाबद्दल जो रोज एकदा जरी मनापासून वाचला तरी माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो, असं हजारो भक्त आजही सांगतात. हा आहे श्री गुरुचरित्रातील तो पवित्र अध्याय जो कामधेनूसारखा आहे. म्हणजे जशी कामधेनू आपल्या भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करते, तसाच हा अध्याय भक्तांच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करतो असं मानलं जातं. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे हा अध्याय नेमका कसा वाचायचा, कोणत्या वेळी वाचायचा आणि कोणते नियम पाळायचे, जेणेकरून तुम्हालाही याचा पूर्ण लाभ मिळेल. आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाजूची घंटी दाबा, जेणेकरून असे भक्तिपर व्हिडिओंची रोज एक नवीन पोस्ट तुम्हाला पोहोचत राहील. आता मला सांगा, श्री गुरुचरित्र हा ग्रंथ किती पवित्र आहे हे तुम्हाला माहीत आहे का? हा ग्रंथ श्री सरस्वती गंगाधर स्वामींनी रचला असून यात एकूण 53 अध्याय आणि जवळपास 7,500 ओव्या आहेत. आणि हा ग्रंथ आपल्याला सांगतो श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती या दत्तावतारांची अद्भुत कथा. असं मानलं जातं की या ग्रंथाचं मनोभावे पारायण केलं की माणसाच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात. धनधान्य मिळतं, संतती सुख मिळतं, आरोग्य लाभतं आणि ज्ञानाची प्राप्ती होते. पण मला माहीत आहे आजच्या धावपळीच्या आयुष्यात पूर्ण सप्ताह पारायण करणं प्रत्येकाला शक्य नसतं. म्हणूनच आपल्या श्रीगुरूंनी भक्तांवर एवढी कृपा केली की त्यांनी सांगितलं, काही ठराविक अध्याय जरी रोज वाचले ना तरी तेवढंच पुण्य मिळतं. आणि त्यातला सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात जास्त भक्त वाचतात तो अध्याय म्हणजे अध्याय 14वा. चला तर मग आता मी तुम्हाला सांगते या अध्यायातील ती हृदयस्पर्शी कथा. एका मन लावून फक्त तुम्ही. काशी क्षेत्रात सायदेव नावाचा एक ब्राह्मण भक्त राहत होता. हा सायदेव एका यवन बादशाकडे मुनीम म्हणजेच हिशोबनीस म्हणून काम करत असे. पण त्याचं खरं जगणं होतं श्रीगुरूंच्या भक्तीत. तो रोज मनोभावे श्रीगुरूंची पूजा करत असे. त्यांच्या मनात एकच भाव होता, माझे श्रीगुरू माझे सर्वस्व आहेत. आणि मग एके दिवशी अचानक त्याच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं. बादशाच्या खजिन्यात काही घोटाळा झाला आणि संशयाची सुई थेट साईदेवाकडे वळली. बादशाह प्रचंड संतापला. त्याने साईदेवाला पकडून तुरुंगात टाकलं आणि त्याचा भयंकर छळ सुरू केला. कल्पना करा त्या क्षणाची. ज्या माणसाने आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा केली त्याच्यावर आज जीव जाण्याची वेळ आली होती. चारही बाजूनी अंधार होता, कुणीही मदतीला येत नव्हतं. अशा त्या भयान क्षणी साईदेवानं काय केलं माहीत आहे का? त्यानं कुणाकडे तक्रार केली नाही, कुणाला दोष दिला नाही. त्यानं फक्त डोळे मिटले आणि मनोमन आपल्या श्रीगुरूंचा धावा सुरू केला. त्याने पूर्ण विश्वासाने आपला सगळा भार श्रीगुरूंच्या चरणी सोडून दिला. आणि मंडळी, इथंच तो चमत्कार घडला. ज्या बादशाचा राग शमण्याची शक्यताच नव्हती त्याचं मन अचानक पालटलं. ज्या संकटातून सुटका अशक्य वाटत होती त्यातून साईदेवाची पूर्णपणे निर्दोष मुक्तता झाली. आणि इतकंच नाही तर बादशहानं त्याला याहीपेक्षा मोठा मान आणि उच्चपद बहाल केलं. विचार करा, जिथे मरणाची भीती होती तिथे सन्मान मिळाला. हा आहे श्रीगुरूंच्या कृपेचा खरा प्रताप. आणि पुढे जेव्हा कृतज्ञतेने भरलेला सायदेव श्रीगुरूंच्या चरणी नतमस्तक झाला तेव्हा श्रीगुरूंनी त्याला जवळ घेत आशीर्वाद दिला. ते म्हणाले, तू आणि तुझा संपूर्ण वंश माझा कायमचा भक्त राहील आणि माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील. मंडळी, या कथेचा गाभा काय आहे हे समजून घ्या. जेव्हा एक भक्त आपलं सर्वस्व, आपली सगळी काळजी, आपलं संपूर्ण अस्तित्व गुरुचरणी अर्पण करतो आणि निस्सीम श्रद्धेने शरण जातो तेव्हा अशक्य वाटणारं संकटसुद्धा क्षणार्धात दूर होतं. म्हणूनच या अध्यायाला संकटहरण अध्याय असंही म्हटलं जातं. आता याचबरोबर अध्याय 18वा सुद्धा तितकाच पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. ज्या भक्तांना पूर्ण सप्ताह पारायण करणं जमत नाही त्यांच्यासाठी श्रीगुरूंनी खूप सोपा मार्ग सांगितला आहे. ते म्हणजे सुशुर्भूत होऊन मनोभावे रोज फक्त हा एक अध्याय वाचला तरी पूर्ण पारायणाइतकं पुण्य मिळतं. म्हणूनच अनेक भक्त अध्याय 14वा आणि 18वा हे दोन्ही एकत्र वाचतात. एक संकट निवारणासाठी आणि दुसरा समृद्धी व मनशांतीसाठी. आता मला सांगा, रोज हा अध्याय मनापासून वाचला तर नेमकं काय होतं? हजारो भक्तांच्या अनुभवानुसार आणि आपल्या परंपरेनुसार असं सांगितलं जातं की मन अस्वस्थ असेल तर ते हळूहळू शांत होतं आणि आतून भीती कमी होते. आर्थिक विवंचना असेल, कर्जाचं ओझं असेल तर त्यात सकारात्मक बदल जाणवू लागतात. घरातले वादविवाद, कौटुंबिक कलह हळूहळू शमतात.
नोकरी किंवा व्यवसायात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते. आरोग्याची चिंता असेल तर मनोबल वाढतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सद्गुरूंप्रती असलेली श्रद्धा आणखीन दृढ होते. पण मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे सगळं श्रद्धेवर आणि नियमित सेवेवर अवलंबून आहे. जेवढी तुमची भक्ती खरी आणि तेवढी तुमची सेवा तेवढं तुम्हाला नियमित फळ भेटतं, अधिक गोड मिळतं, असं स्वतः हा ग्रंथ सांगतो. चला आता मी तुम्हाला सांगते हा अध्याय नेमका कसा वाचायचा. कृपया लक्ष देऊन ऐका. सगळ्यात आधी स्नान करून शुचिर्भूत व्हा. शक्य असेल तर पहाटे लवकर उठून वाचन करा, सगळ्यात उत्तम मानलं जातं. वाचताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा. समोर श्रीगुरूंची किंवा दत्तात्रेयांची प्रतिमा ठेवा आणि एक तेवत्या ज्योतीचा दिवा लावा. या काळामध्ये सात्विक आणि शाकाहारी आहार पाळणं गरजेचं आहे. मांसाहार, मद्य, तंबाखू यापासून पूर्णपणे दूर राहा. शक्य असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करा आणि वाचनाच्या काळात चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा. अध्याय सुरू केल्यावर मध्येच थांबू नका. एका बैठकीत तो संपूर्ण वाचून काढा. वाचन झाल्यावर श्रीगुरूंची आरती करा आणि साखर किंवा दुधाचा नैवेद्य अर्पण करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फक्त शब्द वाचू नका, मनात पूर्ण श्रद्धा आणि एकाग्रता ठेवून भावपूर्ण वाचन करा. कारण भावाशिवाय शब्दांना अर्थ नसतो. इच्छा असेल तर तुम्ही सलग 7 दिवस, 21 दिवस किंवा 40 दिवस हा अध्याय वाचण्याचा संकल्प घेऊ शकता. मंडळी, आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते जी ऐकल्यावर तुमचा विश्वास अधिकच घट्ट होईल. आजही असे कित्येक भक्त आहेत जे सांगतात की या अध्यायाचं वाचन सुरू केल्यानंतर काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडले. कुणाची अडकलेली नोकरी अचानक मार्गी लागली, कुणाच्या घरात वर्षानुवर्षे चालू असलेला वाद अचानक बंद झाला, कुणाच्या मनातील खोल भीती हळूहळू निघून गेली आणि त्या जागी एक विलक्षण शांतता आली. आता हे प्रत्येकाच्या बाबतीत सारख्याच वेगानं घडेल असं नाही, कारण प्रत्येकाची श्रद्धा, प्रत्येकाची सेवा आणि प्रत्येकाचा प्रारब्ध वेगळा असतो. पण एक गोष्ट नक्की आहे, जो मनापासून खऱ्या भावाने श्रीगुरूंच्या चरणी शरण जातो त्याला श्रीगुरू कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. म्हणून मंडळी, आजपासूनच एक छोटासा संकल्प करा. फक्त 7 दिवस रोज ठराविक वेळी मनात कोणतीही शंका न ठेवता हा अध्याय वाचा आणि बघा तुमच्यामध्ये आता काय बदल घडतो. आणि हो, जर या 7 दिवसात तुम्हाला काही सकारात्मक अनुभव आला, काही बदल जाणवला, तर तो अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमचा एक अनुभव कदाचित दुसऱ्या कुणाच्या तरी आयुष्यात नवीन आशा जागवू शकतो. चला तर मग आजपासूनच सुरुवात करूया. श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊया आणि म्हणूया, श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर मंडळी, आज आपण पाहिलं की गुरुचरित्रातील अध्याय 14वा आणि 18वा हे भक्तांसाठी किती मोठा आधार आहेत. साईदेवाच्या या कथेतून आपल्याला एकच शिकायला मिळतं, कितीही मोठं संकट असो, कितीही अंधार असो, जर आपण पूर्ण श्रद्धेने आपल्या सद्गुरूंच्या चरणी शरण गेलो तर मार्ग नक्की सापडतो. तेव्हा आजपासूनच हा अध्याय रोज एकदा मनोभावे वाचायला सुरुवात करा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला वाचायला खूप आवडेल. श्री गुरुदेव दत्त. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर